पनवेलजवळ गुरुवारी 4 डिसेंबर रोजी दुपारी CSTN JNPT रेल्वे मार्गावर मालगाडी रुळावरून घसरल्याची गंभीर घटना घडली। दुपारी 11:28 पनवेल स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 जवळून पुढे जात असलेल्या 45 BLC मालगाडीचे काही डबे 12:25 अचानक रुळाबाहेर गेले। वळणावर डबे डगमगून रुळावरून घसरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। घटना नवीन पनवेल पुलाखाली घडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। अपघात कळंबोलीकडे जाणाऱ्या पॉईंटवर आणि क्रॉसओव्हर पॉईंटवर झाल्याने या महत्त्वाच्या मालवाहतूक कॉरिडॉरवर अप डाऊन लाईन विस्कळीत झाली। या मार्गावर दिवसाला तब्बल 130 मालगाड्या धावतात, त्यामुळे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला। तथापि प्रवासी गाड्यांची लाईन सर्वत्र असल्याने प्रवाशांना कोणताही अडथळा आला नाही, असे पनवेल रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले। अपघातानंतर तातडीने तांत्रिक पथके घटनास्थळी दाखल झाली आणि कंटेनर आणि डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले। जीवितहानी टळली असली तरी काही डब्यांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। RPF आणि पनवेल पोलिसांनी परिसर सील करून वाहतूक नियंत्रणात ठेवले। दरम्यान अपघाताचे कारण शोधण्यासाठी रेल्वे विभागाकडून उच्चस्तरीय तपास सुरू करण्यात आला असून तांत्रिक बिघाड, ट्रॅक स्थिती किंवा यांत्रिक त्रुटी यापैकी कोणत्या कारणामुळे दुर्घटना घडली याबाबतचा अहवाल लवकरच जाहीर होणार आहे।